नेम धरून गोळी मारणं हे जितकं महत्वाचं आहे तसंच डायग्नोसिस करून त्याला आयुर्वेदिक चिकित्सा देणं महत्वाचं आहे. बाळ न होणं याच्यामध्ये जेवढी स्त्री महत्वाची आहे तेवढीच पुरुष सुद्धा महत्वाचे आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, स्पर्म काउंट कमी असतो, मोटिलिटी कमी असते, त्या शुक्रांची गती जी आहे ती कमी असते किंवा शुक्रांची संख्या कमी असते. आणि या सगळ्यासाठी काय होतं, कुठं जायचं, कुणाला सांगायचं असा प्रश्नही निर्माण होतो. मी तुम्हाला सांगू का, मला सांगा, आमच्या दवाखान्यामध्ये या सगळ्याच्या गोष्टी आहेत त्या सिक्युअर ठेवल्या जातात. आणि याच्यामध्ये नेमका काउंट कमी आहे का किंवा अगदीच ताकद, एनर्जी, ऊर्जा जी आहे तर ती कमी आहे का, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करून बरोबर नेमकं त्याच गोष्टीसाठी औषध दिलं जातं. आणि त्यामुळे इन्फर्टिलिटीच्या काही प्रश्न असतील, स्त्री बीज बनत नाही, पुरुष बीज बनत नाही, बीज जे आहे ते वाढत नाहीत, बीज आहे त्यांची हालचाल नाही, बीज फुटत नाही, असे वेगवेगळे शब्द तुम्ही ऐकले असतील तर नक्की आमचा एकदा सल्ला घ्या. तुमचा असला कुठलाही प्रश्न असेल, तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं असेल की तुम्हाला बाळ होत नाही ना, थोडंसं स्पर्म काउंट तुमच्या नवऱ्याचा वाढायला पाहिजे, असं जर तुम्ही ऐकलं असेल तर नक्की त्यांना घेऊन या. मी त्याच्यामध्ये खूप चांगली मदत तुम्हाला करू शकतो.